श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 40 वर्षानंतर माणसांचं आयुष्य एका नव्या टप्प्यात प्रवेश करतं. या वयात अनुभव असतो, जबाबदाऱ्या असतात आणि जीवनाबद्दलची समज देखील अधिकच असते. पण काही सवयी अशा असतात ज्या आपण वेळेवर सोडल्या नाहीत तर त्या आपला आनंद, आरोग्य आणि यशाच्या आड येऊ शकतात. आज आपण अशा 8 गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्या 40 नंतर नक्की सोडल्याच पाहिजेत. तर मित्रांनो, त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येकाला खुश करण्याची सवय. मित्रांनो, अनेक लोक आयुष्यभर इतरांना खुश करण्यात स्वतःचं आयुष्यच विसरून जातात. कोणी नाराज होऊ नये म्हणून स्वतःच्या इच्छा मारून टाकतात. कोणी काय म्हणेल याचा सतत विचार करतात. परिणाम काय होतो? स्वतःचं मानसिक आरोग्य बिघडतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगले असलात तरी प्रत्येकालाच खुश ठेवू शकत नाही. 40 नंतर स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. स्वतःसाठी जगायला शिका. मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भूतकाळातील चुका आठवत बसणे. काही लोक 20 वर्षांपूर्वी झालेल्या चुका अजूनही मनात ठेवून बसतात. तेव्हा मी तो निर्णय घेतला नसता तर, तेव्हा मी ती संधी सोडली नसती तर, असे विचार मनात सतत फिरत राहतात. पण सत्य काय आहे? भूतकाळ बदलता येत नाही, त्यामुळे वर्तमान खराब करणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. मित्रांनो, भूतकाळातून धडा घ्या, पण त्याचं ओझं घेऊन जगू नका. तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. 40 नंतर शरीर हळूहळू बदलायला सुरुवात करते. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. तरुणपणी चालून जाणाऱ्या चुका आता महागात पडतात. म्हणून दररोज चालणे सुरू करा. जंक फूड कमी करा. योग्य झोप घ्या. पाणी जास्त प्या आणि स्वतः निरोगी राहा. नियमित हेल्थ चेकअप करा, कारण पैसा गेला तर परत मिळतो, पण आरोग्य गेलं तर परत मिळवणं कठीण असतं. मित्रांनो, चौथी सवय आहे ती म्हणजे नकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं. काही लोक सतत तक्रारीच करत असतात. देश खराब आहे, लोक खराब आहेत, नशीबच खराब आहे. अशा लोकांसोबत राहिल्यावर आपलं मनही नकारात्मक होतं. मित्रांनो, 40 नंतर मानसिक शांतता सर्वात महत्त्वाची असते. म्हणून अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणंच अत्यंत आवश्यक आहे. सकारात्मक आणि प्रेरणादायक लोकांमध्ये राहा. 5वी सवय ती म्हणजे अनावश्यक कर्ज घेणे. आजकाल अनेक लोक दुसऱ्यांना दाखवण्यासाठी कर्ज काढून गाडी, मोबाईल किंवा इतर वस्तू घेतात. दिसायला श्रीमंत, पण प्रत्यक्षात कर्जात बुडालेले असतात. 40 नंतर आर्थिक सुरक्षितता आवश्यक असते. दिसण्यापेक्षा बचत महत्त्वाची आहे. उत्पन्नाचा काही भाग गुंतवा. इमर्जन्सी फंड तयार करा. अनावश्यक खर्च टाळा. त्यामुळे तुम्हीही सेफ व्हाल आणि तुमची लाईफ देखील सेफ होईल. 6 नंबरची सवय ती म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करणे. सर्वात घाणेरडी सवय. आज सोशल मीडियामुळे ही समस्या खूप वाढली आहे. तो परदेशात फिरतो, त्याच्याकडे मोठी गाडी आहे, त्याच्याकडे मोठा बंगला आहे, त्याचं घर मोठं आहे, पण तुम्हाला त्याचा संघर्ष दिसत नाही. तुलना केल्याने आनंद संपतो. तुमचा प्रवास तुमचा आहे, तो तुम्हालाच एकट्याला करायला पाहिजे. स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. मी काल कसा होतो आणि आज कसा आहे या गोष्टींशी तुम्ही तुलना करा. मित्रांनो, 7वी सवय ती म्हणजे राग, अहंकार आणि हट्टीपणा. 40 नंतरही काही लोक प्रत्येक गोष्टीत स्वतःलाच बरोबर समजतात. माफी मागायला तयार नसतात. स्वतः चुका तर करतात, पण माफी कधीच मागत नाहीत. स्वतःची चूक देखील मान्य करत नाहीत. लहान लहान गोष्टींवर रागवतात. यामुळे नाती तुटतात. मित्र दूर जातात. मुलांशी अंतर निर्माण होतं. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, वाकणारा वृक्ष वादळात टिकतो. नम्रता हीच खरी ताकद आहे. 8 नंबरची आणि शेवटची अतिशय महत्त्वाची सवय. आता उशीर झाला आहे. हा विचार सर्वात धोकादायक विचार आहे. अनेक लोक म्हणतात, आता माझं वय गेलं, आता नवीन काही शिकायचं नाही, किंवा आता व्यवसाय सुरू करून काय फायदा. मित्रांनो, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत संधी आहे. 40 म्हणजे शेवट नाही. 40 म्हणजे नव्या सुरुवातीची वेळ आहे. नवीन कौशल्य शिका, नवीन स्वप्न पहा, नवीन ध्येय ठेवा. अंतिम संदेश फक्त तुमच्यासाठी. ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांनाच हा संदेश ऐकायला मिळेल. मित्रांनो, 40 नंतरची वर्ष ही आयुष्यातील सर्वात सुंदर वर्ष असू शकतात, जर तुम्ही या 8 गोष्टी सोडल्या तर. लोकांना खुश करण्याची सवय. दुसरी म्हणजे भूतकाळाचं ओझं. तिसरी आरोग्याकडे दुर्लक्ष. चौथी म्हणजे नकारात्मक लोक. 5वी अनावश्यक कर्ज. 6वी तुलना. 7वी राग आणि अहंकार. आणि 8वी म्हणजे आता उशीर झाला आहे हा विचार.
आजच निर्णय घ्या, उरलेलं आयुष्य तणावात नाही तर आनंदात जगा. कारण वय वाढणं हा निसर्गाचा नियम आहे, पण मनाने तरुण राहणं ही आपली निवड आहे. धन्यवाद.